कच्चे बटाटे वापरून टेस्टी अशी भाजीची रेसिपी करणार आहोत। तर इथे मी आज करणार आहे कच्च्या बटाट्याचा ठेचा। नमस्कार मंडळी, मी कांचन नवमत किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। रेसिपी खायला तितकीच थोडीशी वेगळी लागते, खाण्यासाठी तितकीच टेस्टी, पण तुम्ही पोळीबरोबर, पराठ्याबरोबर किंवा भाकरीबरोबर रेसिपी खाऊ शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे घेतलेले आहे छोटे कच्चे बटाटे। मोठे बटाटे असेल तर तुम्ही ते मध्ये कापून घ्या। साल काढायचं नाही आहे। खलबत्ता घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बटाटा अशा प्रकारे ठेचून घ्यायचा आहे। जास्त बारीक तुकडे पण करायचे नाही आहे, थोडे जाडसरच ठेवायचे आहे आणि लगेच हे पाण्यामध्ये टाकायचे आहे, कारण बटाटा आहे तो काळा पडतो। तर अशाच प्रकारे सगळे बटाटे मी आता ठेचून पाण्यात टाकून घेते। बटाटे पाण्यात टाकले होते, थोडंसं मीठ टाकलं होतं, हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पाणी काढून घ्यायचं आहे। तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे। तेलामध्ये टाकलं होतं राई आणि जिरं। राई आणि जिरं चांगलं फ्राय झालं की त्यात टाकणार आहे ठेचलेला लसूण। लसूण पण ठेचूनच वापरायचं आहे आणि लसूण थोडासा फ्राय करून घेऊयात। लसूण थोडा जास्त वापरल्याने टेस्ट छान येते। त्याबरोबर टाकत आहे हिरवी मिरची, ती सुद्धा अशी मी ठेचून घेतलेली आहे। हिरवी मिरची पण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे। आता टाकत आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊयात। कांदा पण इथे चांगला फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यामुळे टाकत आहे थोडासा हिंग आणि आता टाकणार आहोत धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर। इथे माझी हिरवी मिरची तिखट नव्हती म्हणून मी लाल मिरची वापरत आहे। तुम्ही नुसती हिरव्या मिरचीमध्ये केला तरीही चालू शकेल। थोडंसं फ्राय करून घेतला आहे। त्यात टाकत आहे ठेचलेला बटाटा, त्याचं सगळं पाणी व्यवस्थित मी पिळून काढून घेतलं होतं आणि बटाटा आता तेलावर चांगला आपण फ्राय करून घेणार आहोत, 1-2 ते 3 मिनिटं। वाफेवर 1-2 ते 3 मिनिटं बटाट्याची भाजी व्यवस्थित मी छान फ्राय करून घेतली आहे, तुम्ही ते बघू शकतात। आणि ही भाजी आपण अशाच प्रकारे वाफेवर झाकण ठेवून शिजवणार आहोत। कंटिन्युअसली हलवायची आहे, नाही तर ते खाली जळू शकते। तुम्ही ते बघू शकता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। स्लो गॅसवर भाजी मी चांगली शिजवून घेतलेली आहे। काही जाड बटाटे असेल तर ते अशा प्रकारे उलथणीने तोडून घ्यायचे आहेत। चला आता मंडळी, इथे आपली बटाट्याचा ठेचा खाण्यासाठी रेडी झालेला आहे। तुम्ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर सुद्धा रेसिपी खाऊ शकतात। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।